श्री स्वामी समर्थ. बॅच नंबर 3 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. मिनी वेबसाईट तुम्ही पहिल्या बॅच मध्ये शिकलात. दुसऱ्या बॅच मध्ये ग्राहक सेवा केंद्र शिकलात. आता आपण तिसऱ्या बॅच मध्ये शिकणार आहोत डिजिटल मार्केटिंग मराठी कोर्स, आणि तो देखील मोबाईलवर. यामध्ये कंटेंट मध्ये तुम्हाला दिसतंय की डिजिटल मार्केटिंग कोर्स वरून शिका व कमवा. इथे पण आपण दिवसा 1,000, महिना 30,000, वार्षिक 12 लाख रुपये कमवतो. मी फक्त 1,000 बद्दल बोलतोय. डेली 100 रुपयामधला कोर्स आहे. घरी बसून आहे. 1च तासामध्ये कंप्लीट करायचं आहे. रोजचे 1,000 कमवायचे आहेत. सोपं आणि प्रॅक्टिकल ट्रेनिंग आहे. तुम्हाला हाताला धरून शिकवलं जातं. कोर्स कंप्लीट झाल्यावरती सर्टिफिकेट काय केलं जातं, दिलं जातं. तुमच्या डोळ्यासमोर पहिल्यांदाच आला असेल डिजिटल मार्केटिंग कोर्स म्हणजे फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब, व्हॉट्सअप असे आयकॉन हे नजरेसमोर आलेले असेल. या कोर्समध्ये तुम्हाला काय शिकवलं जाणार ते लक्षात घ्या. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या व्यवसायाचं कंटेंट म्हणजे जे टेक्स्ट आहे ते कसं बनवतात किंवा संपूर्ण डिटेल कसे बनवले जाईल हे तुम्हाला काय केले जाते इथे शिकवलेलं जाईल. कोर्सचे फायदे काय आहेत हे ऑलरेडी तुम्हाला दिलेलं आहे. कोर्स कोण करू शकतो हे पण तुम्हाला शिकवलेलं आहे. फायदे काय? कोर्स केलात, डिजिटल मार्केटिंग काय केली, तुमच्या व्यवसायाला जोड दिलीत. कस्टमर क्लायंट हे ऑटोमॅटिक तुम्हाला व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम वरती नाही, ऑटोमॅटिक तुमच्यापर्यंत येऊन खरेदी विक्री काय होतोय तुमचा वाढतोय आणि तुमच्यापर्यंत हा पोचतोय. पुढे गेल्यानंतर तुम्ही बघितलात की रोज 1,000 कमवा ऑलरेडी तुम्हाला दिलेला आहे. सुरक्षित पेमेंट, डिजिटल मार्केटिंग मराठी कोर्स जो आहे तो आता तुम्हाला आपण काय करणार आहोत सांगणार आहोत. टोटल कोर्स हा मोबाईलवरून आहे. हा कोर्स तुमचा पहिला जो होता डिजिटल मार्केटिंग मराठी कोर्स, त्याच्यानंतर ग्राहक सेवा केंद्र आणि त्याच्यानंतर वेबसाईट, 3 दिवसामध्ये तुम्हाला काय केलं जातं, शिकवलं जातं. नंतरचे राहिलेले 4 दिवस ते काय शिकवलं जातं. सर्वात पहिल्यांदा व्हॉट्सअप वरून रोज घरी 1,000 कसे कमवतात शिकवलं जातं. या कोर्समध्ये तुम्हाला संपूर्ण ट्रेनिंग जी दिली जाते की कस्टमरला व्हॉट्सअपच्या अनाउन्समेंट, कॉस्ट, कॅटलॉग, टायनल, इतर ज्या ज्या रिलेटेड गोष्टी आहेत त्या स्वतः काय केल्या जातात, तुमच्याकडून बनवून घेतल्या जातात, शेअर केले जातात. 10,000 ग्रुपमध्ये तुमची ऍडव्हर्टाईज काय केली जाते, शेअर केली जाते. 10,000 व्हॉट्सअप ग्रुप मधल्या प्रत्येक व्यक्तीला तुमची जाहिरात दिसते आणि कस्टमर काय करतो, डायरेक्ट तुम्हाला कॉल करतो. म्हणजे शिकत असताना तुम्हाला काय होते, ह्याच्यामध्ये व्हॉट्सअप वरनं काय होते, लीड मिळते. हा झाला तुमचा पहिला मुद्दा. मुद्दा नंबर 2, तुम्ही जाहिरात न करता जर तुम्हाला ऍप्लिकेशन पाहिजे असेल तर व्हॉट्सअपचं आपण एक ऍप्लिकेशन देतो. या ऍप्लिकेशन मध्ये तुमच्या टेक्स्ट, इमेज, बॅनर, व्हिडिओ, संपूर्ण प्रकारच्या ज्या डिटेल आहेत त्या तुम्ही काय करू शकता, वन शॉट 1,000 लोकांना एका क्लिक मध्ये जातात. समोरचा व्यक्ती जाहिरात आणि डेमो बघतो आणि व्हॉट्सअपवरनं तुम्हाला कस्टमर काय करतो, मिळतो. तुमच्या थेट सर्व्हिस काय करतो, घेतो. हा झाला पहिला मुद्दा. व्हॉट्सअप मार्केटिंग कोर्स आहे, फक्त 1 तासाचा आहे. रेकॉर्ड भेटणार आहे, व्यवस्थित तुम्ही बघू शकता. दुसरा कोर्स दिला जातो जसं की पहिल्या कोर्समध्ये व्हॉट्सअपमध्ये तुमचं बिझनेस पेज बनवायला आपण शिकवतोय. साधं व्हॉट्सअप वापरायचं नाही. बिझनेस पेज बनवण्यासाठी बिझनेस व्हॉट्सअप असणार आहे. त्याच्या संपूर्ण स्टेप आपण तुम्हाला काय करणार आहोत, शिकवणार आहोत. दुसऱ्या तासाला काय करणार आहोत, तुम्हाला फेसबुक वरनं कस्टमर कसा मिळवायचा तुमचे प्रोडक्टच्या सर्व्हिस. यामध्ये फेसबुकचे लॉग इन असू द्या, स्वतःचं पेज कसं बनवणं,
10,000 व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जाहिरात कशी करणं, त्या जाहिरातला कमेंट म्हणून कस्टमरचे नंबर कसे आले पाहिजेत, त्याच्यानंतर त्या प्रत्येकाला डेमो कसा गेला पाहिजे, कॉलिंग करून त्या कस्टमरचा डेटाबेस तुमच्याकडे सेव्ह कसा झाला पाहिजे, आणि तुमचं प्रोडक्ट हे डेली मार्केटमध्ये 10,000 ग्रुप. एक साधं उदाहरण घ्या. एका ग्रुपमध्ये जर तुम्ही बघितलं तर 40 ते 50 लाख लोक असतात, इंटू 10,000 म्हणजे 70 करोड ग्राहक डेटाबेस पर्यंत तुमचा कस्टमर जो आहे तो काय होतोय, सर्व्हिस एक एक व्यक्तीला काय होतोय, व्हॉट्सअप नंतर फेसबुकला पोचते. त्याचं संपूर्ण ट्रेनिंग आपण काय करतोय, तुम्हाला देतोय. तुमच्या व्यवसाय नावाने काय करतोय, पेज देतोय. सर्व त्याच्यामध्ये खाचखलगे आहेत, कसं बनवतात, काही सेटिंग आहेत, त्या काय करू शकता, तुम्ही बनवू शकता. तिसऱ्या कोर्समध्ये आपण तुमच्या व्यवसायाचे प्रोडक्टचे व्हिडिओ लोकांपर्यंत कसे पोहोचतील, तुमचे सेमिनार कसे पोहोचतील, तुम्ही प्रेझेंटेशन कसे तयार करणार, प्रेझेंटेशन तयार केल्यानंतर ते अपलोड कसे करणार, अपलोड केल्यानंतर ते शेअर कसं करणार, शेअर केल्यानंतर त्या लोकांनी बघणार कसा डेमो, डेमो बघितल्यानंतर कस्टमर तुमच्याकडे येणार कसा, हे ऑलरेडी इंस्टाग्राममध्ये तुम्हाला काय हे पूर्ण डिटेल ह्या शिकवलेल्या असतात इंस्टाग्राममध्ये. आज मार्केटमध्ये व्हॉट्सअप आणि फेसबुक नंतर ज्या रील्स किंवा इतर व्हिडिओ किंवा इतर इमेज किंवा ज्या गोष्टी आहेत, कारण का तुम्ही रात्री 11 नंतर हा टाइमपास संपूर्ण इंस्टाग्राम वरती करता, आणि इंस्टाग्राम वरतीच टाइमपास करत करत असताना तुमची जाहिराती त्या व्यक्तीला काय दिसते. एकही रुपया व्हॉट्सअप असू द्या, फेसबुक असू द्या, इंस्टाग्राम, तिन्ही ठिकाणी एकही रुपया तुम्हाला अजिबात भरायचं नाही. चौथा, युट्यूब. आज प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या एखाद्या व्यवसायाच्या नावाने चॅनल असावं, त्या चॅनलमध्ये माझे जे व्हिडिओ आहेत ते त्याच्यामध्ये आले पाहिजेत, मला अपलोड करता आले पाहिजे, मला शेअर करता आले पाहिजे, त्याला मला व्ह्यूवर भेटले पाहिजे, लोकांपर्यंत माझा कोर्स पोचला पाहिजे, तिथले डेमो बघून कस्टमरने खरेदी विक्री केली पाहिजे. ह्या संपूर्ण गोष्टी काय होतात, यूट्यूबमध्ये आम्ही तुम्हाला शिकवल्या जातात. हा तुमच्या तिसऱ्या तासामध्ये हा संपूर्ण कोर्स काय केला जातो, मराठीमध्ये घेतला जातो. चौथ्या तासामध्ये म्हणजे काय घेतलं जातं ते पण तुम्हाला सांगतो. टेलिग्राम. अनेक लोकांना साधं टेलिग्राम माहिती आहे, पण बिझनेसचं टेलिग्राम असतं, आणि त्याच्यावरून अनेक ग्रुप जॉईन करून अनेक ठिकाणी कसे फॉरवर्ड करतात, त्याच्यामध्ये लोक कसे ऍड होतात, सेल्फ ऍडमिन कसा करता येतो, तिथं तुमची जाहिरात कशी दिसते. आज बघितलं तरी लाख लोक ह्या एका टेलिग्रामच्या चॅनल मध्ये असतात. असे तुम्ही 10,000 टेलिग्रामचे बिझनेस केल्यानंतर तुम्ही किती लोकांपर्यंत पोहोचताय, लक्षात घ्या. याचं संपूर्ण ट्रेनिंग बिझनेसचं टेलिग्रामवरनं मार्केटिंग कसं करायचं संपूर्ण आपण शिकवत आहोत. पुढे गेल्यानंतर अनेक लोकांचा पहिला प्रश्न असतो, सर मी डिजिटल मार्केटिंग कोर्स करतोय, परंतु मला ग्राफिक पाहिजे, मला स्वतःचं बॅनर एडिटिंग पाहिजे. सर्वात त्यांची पहिली काय आहे रिक्वायरमेंट, सर मोबाईलवरनं पाहिजे, कॉम्प्युटर नाही. दुसरी रिक्वायरमेंट असते घर बसल्या पाहिजे. तिसरी रिक्वायरमेंट असते मला पैसे कमवायचे, आणि ते पण मला फक्त एकच तास, आणि ते पण प्रॅक्टिकल तुम्ही शिकवा. आपण तुम्हाला अशा प्रकारचे ऍप्लिकेशन काय करतो, प्ले स्टोअर वरनं देतो. ह्याच्यामध्ये संपूर्ण लोगो, बॅनर, व्हिडिओ, ऑडिओ हे कसे बनवायचे संपूर्ण पद्धतीने देतो. आज साधी जाहिरात बघा ही बर्गरची, ही ऑलरेडी याच्यामध्ये बनवलेली आहे, आणि हा कोर्स कोणताही व्यक्ती इथं काय करू शकतो, बनवू शकतो, आणि संपूर्ण सोशल मीडिया म्हणजे संपूर्ण जगभरामध्ये तुम्ही कोणतीही सर्व्हिस काय करू करता, सेल करता. बॅनर झाल्यानंतर तुमची एक रिक्वायरमेंट असते, सर आम्हाला व्हिडिओ एडिटिंग पाहिजे. मोबाईलवरनं व्हिडिओ एडिटिंग आहे. त्याच्या व्हिडिओ एडिटिंगमध्ये तुम्हाला जे सगळे ॲप, विन, कॅपकट, किंग मास्टर, आलायन, इन्स्टामोड, पॉवर डायरेक्टर, संपूर्ण ऍप्लिकेशनचं बेसिक टू ॲडव्हान्स पूर्ण व्हिडिओ बनवण्यापासूनची संपूर्ण ट्रेनिंग दिली जाते. या कोर्सचे फायदे तुम्हाला माहिती आहेत, आणि कमाईची जी उदाहरणं आहेत ते यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फ्रीलान्सर प्रोजेक्ट घेऊन तुम्ही काय करता, या व्हिडिओ एडिटिंगने काय करता, शिकून कमवू शकता. ग्राहक सेवा केंद्र हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे.
डिजिटल मार्केटिंग कोर्स मोबाईल मधला जो लॉग इन आहे त्याच्याबद्दल आपलं काय आहे बोलणं चालू आहे. पहिल्यांदा सुरुवातीला मिनी वेबसाईट मी काय करतो शिकवतो. त्याच्यानंतर एक डिजिटल व्हिजिटिंग कार्ड, जे कागदाचं व्हिजिटिंग कार्ड आपण देत होतो, ते कागदाचे व्हिजिटिंग कार्ड न देता PDF स्वरूपामध्ये व्हिजिटिंग कार्ड दिल्यानंतर हे लाईफ टाईम असतं. आणि याचा फायदा असा असतो की अशा प्रकारचे कार्ड काय होते तयार होतात. प्रोफेशनल टेम्पलेट्स वगैरे आहेत. कोणत्याही व्यक्तीने कॉलला क्लिक केलं, मेसेजला क्लिक केलं, ह्या क्लिकेबल कार्ड आहे. नुसतं क्लिक वरती काय होतं कस्टमर तुमचा पूर्ण पोहोचतो. PDF मध्ये आपल्याला लाईफ टाईम काय आहे फ्री आहे. लोक म्हणतात सर मार्केटमध्ये 200 500 100 1000 5000ला लोगो आहे. अरे आम्ही 100 रुपयामध्ये तुम्हाला कोर्स घेऊन लोगो कसा बनवतात, इतरांचा लोगो कसे बनवतात, त्या लोकांचे 200 रुपये लावून तुम्ही 1000 रुपये कसे कमवतात, हे संपूर्ण ट्रेनिंग तुम्हाला देतो. आणि याचे लोगो पण तुम्हाला हे त्या डेमो मध्ये दिलेले. कोणताही अनुभवाची गरज नाहीये. अनेक लोकांचं म्हणणं असतं सर तुम्ही लोगो आम्हाला शिकवलात, लोगो एडिटिंग, इमेज सर्व्हिस बॅनर इमेज क्रिएशन शिकवलात, त्याच्यानंतर व्हिडिओ एडिटिंग काय केलात शिकवलात तुम्ही, आम्हाला थोडे थोडे ऑडिओ करता आले पाहिजेत, शिकायला पाहिजेत. मग काही गाणी बनवायची असतील, स्वतः गाणी बनवायची आहेत. कारण का व्हिडिओ मध्ये तुम्ही काय करता पिक्चर बनवता बरोबर. आणि व्हिडिओ मध्ये काय करता तुम्ही तुम्हाला पाहिजे असलेली गाणी बनवता. टेक्स्ट मध्ये काय करता तुम्ही ती गाणी कशी बनवायची ते टेक्स्ट कंटेंट मध्ये शिकता. इमेज मध्ये काय करता अल्बमचा फोटो शिकता. म्हणजे काय आलं चारही गोष्टी तुम्हाला महत्वाच्या आहेत याच्यामध्ये. बॅकग्राऊंडचं म्युझिक मिक्सिंग, पॉडकास्ट गाणे रेकॉर्डिंग फाईल वगैरे संपूर्ण पद्धतीने तुम्हाला आपण काय करतो शिकवतो. मगाशीच म्हटलं ज्याचं कंटेंट चांगलं आहे. कारण का कंटेंट रायटिंग हा मार्केटिंगचा मेन कणा आहे. संपूर्ण मोबाईल मधनं कोणताही व्यवसाय असतो त्या मार्केटमध्ये त्या मार्केट मधलं त्या व्यवसायाचं नाव, त्या व्यवसायाचं प्रत्येकाचं प्रोडक्ट, त्याचे इमेज, त्याचे व्हिडिओ, त्याचे ऑडिओ, हे संपूर्ण प्रकार एक कंटेंट असते. क्लिक केल्यानंतर जे कंटेंट ज्याला प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणतात एआयच्या भाषेत, हे कंटेंट दिल्यानंतर एका क्लिकने नुसतं इंटर दाबल्यावरती ऑटोमॅटिक संपूर्ण तुम्हाला मिळतं. हे कंटेंट तुम्हाला शिकवतो आणि मोबाईलवरनं शिकवतोय कंटेंट रायटिंग. त्याच्यानंतर तुमचं असं म्हणणं असतं सर आम्ही आता कोर्स केला कम्प्लीट केला आम्हाला आता सर्व्हिस काय करायची आहे मार्केटमध्ये न्यायचे मला मला खर्चच करायचे नाहीत. मी मगाशी सांगितलं होतं जी वेबसाईट तुम्हाला दिलेली आहे तिथं मी ई कॉमर्स ॲप दिले प्ले स्टोअरला ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं किंवा तुम्ही त्या वेबसाईटमध्ये पण आहे. आता तुम्ही जर बघितलात तर ॲप म्हटल्यानंतर हे अशा प्रकारचं बिग कॅटेगरीवालं असतं. त्याच्या बेस डील असतात. त्याच्यानंतर होम कॅटेगरी ऑथर अकाउंट आहे. हे अशा प्रकारचा आज तुम्ही ॲप बनवला तरी 15 ते 20 हजार 100 रुपयामध्ये तुम्हाला काय होतंय भेटत घर बसल्या आहे मोबाईलवर नाही. स्वतःचा व्यवसाय चालू केल्यानंतर तुम्ही काय करते स्वतः त्याच्यामध्ये तुमचे जे ई कॉमर्स ॲपमध्ये ज्या ॲडव्हर्टाईज आहेत ना त्या तुम्ही काय करू शकता टाकू शकता तुमच्या कॅटेगरीनुसार. पुढचा जो मुद्दा आहे तो डिजिटल डिरेक्टरी ॲप. घर बसल्या आहे मोबाईलवर नाही स्वतःचा व्यवसाय. अनेक लोकांचा प्रॉब्लेम असतो सर आम्ही व्यवसाय चालू केला आमच्याकडे कस्टमर नाही. आज एका बिल्डिंग मध्ये राहत असताना तुम्हाला प्लंबर पाहिजे इलेक्ट्रिकल पाहिजे एखादं ग्राफिकवाला पाहिजे एखादा कंटेंटवाला पाहिजे एखादा वेबसाईट बनवणारा पाहिजे. कारण का लोक आज पैसे द्यायला तयार आहेत स्वतःला कामं नाही करायचे. या डिरेक्टरीमध्ये संपूर्ण लोक आपण अशी दिलेली आहेत. डिजिटल डिरेक्टरी बघा कशी आहे ते बिझनेसच्या कॅटेगरी म्हणजे हॉटेल असेल, हॉस्पिटल असेल, स्कूल असेल, बँक असेल, शॉप असेल, ऑटोमोबाईल असेल, सर्व्हिस असेल, मग मोर प्रकारचे दिसेल. ह्याच्यातले सर्व फोटो त्याच्या नावाने अँड्रॉइड ॲप आहे मोबाईलमध्ये आहे वेबसाईटमध्ये याच्यामध्ये काय होतंय तुमच्या मोबाईलवर ते होतंय. आज विचार करा दररोज फक्त 100 लिस्टिंग आपण पकडल्या आणि 200 रुपये पकडले तरी 2000 महिन्याला कमाई 60,000 रुपये. वार्षिक कमाई किती 7,20,000 2 वर्षात कमाई 12 लाख रुपये झाले. अगदी 1% काम केलं तर. जे जास्त काम करतात ते एका वर्षातच कमवतात आणि किती 1 ते 2 घरी बसल्या. कारण का ह्याच्यामध्ये डिरेक्टरी ॲप काय वेबसाईट काय असते बिझनेस लिस्टिंग कशी करतो आपण हे संपूर्ण प्रकारचं तुम्हाला काय होतं याच्यामध्ये ट्रेनिंग देतो. संपूर्ण प्रकारचे बिझनेस लिस्टेड आहे तुमचा.
आलं लक्षात? तर अशा प्रकारचा कोर्स तुम्हाला करायचा असेल तर फक्त 100 रुपयामध्ये काय होतं, 7218365310 पाठवल्यानंतर आपण तुम्हाला काय करतो, एक लॉग इन देतो. त्याचा युजर नेम पासवर्ड टाकल्यानंतर तुमचे कोर्स होतात. कोर्स रेकॉर्डेड आहे, त्यामुळे तुम्ही कोणत्याही वेळेमध्ये बघू शकता. नाही समजलं तर आपण काय केलं जातं, एक चिराग सर आणि तन्वी मॅडम तुम्हाला दिलेले आहेत. जे जेंट्स आहेत ते चिराग सर, जे महिला आहेत त्या तन्वी मॅडमला कॉन्टॅक्ट करून काय करू शकतात, नाही माहिती ते विचारू शकतात. ते तुमचा मोबाईलचा ॲक्सेस घेऊन, एनीडेस्क घेऊन कॉम्प्युटरचा काय करतात, तुम्हाला ही ट्रेनिंग देत असतात. प्रोफेशनल ट्रेनिंग आहे, त्यामुळे सर्वांनी काय करायचे, 100 रुपये पाठवायचे आणि कोर्स काय करायचा घ्यायचा आहे. धन्यवाद. इथे लक्षात? ओके.